यानंतर मी पुढच्या कवीला आमंत्रित करते, डॉक्टर आनंद आंबेकर. चित्रकला, गायन अशा अनेक कला अंगी असणारे दंतशल्य चिकित्सक. नमस्कार मंडळी, पहिलाच प्रयत्न आहे. काव्यस्पंदन म्हणजे माझ्या दृष्टीने आपण गद्याकडून पद्याकडे जाणाऱ्याचा प्रवास आहे हा. तर एक छोटीशी प्रस्तावना आधी देतो की मला समजलेलं काव्य म्हणजे काय. तर काव्य म्हणजे मनातली भावना सुई आणि धागारूपी घेऊन त्याच्यामध्ये अलगद शब्दांनी गुंफून त्याचा आपण एक छान गजरा करावा आणि तो प्रेयसीच्या केसात माळावा, ही अशी कविता असते जी मला समजलं ते. तर मी जी काही कविता लिहिली आहे त्याचं नाव आहे चला रावण मारूया. संकर्षणच्या खूप कविता ऐकल्या, त्यातल्या काही मनाला भावल्या. माझ्याही मनात मग कवी भावना जागल्या, पण आधी मनातला रावण मारून त्याला बाजूला करून मग त्या शब्दरूपी उतरवल्या. गाणी खूप गायली, नाटक पाहिलं करून. गाणी खूप गायली, नाटक पाहिलं करून. मनशांतीसाठी सर्व ठेवलं होतं मी धरून. पण मनरूपी रावण काही केल्या नाही गेला भरून. कारण तोंड होती 10, अहंकार होता पुरून. म्हणून सांगतोय मनातला रावण पहा एकदा मारून. पावसाची लागली होती संततधार, बळीराजाच्या जमिनी खरवडून गेल्या पार. डोळ्यातील अश्रूंचे फुटले बंध चार. एक हात मदतीचा असतो मौल्यवान फार. पण मनातला रावण मारल्याशिवाय उघडत नाही सुखाचं द्वार. नवरात्रीच्या काळात, आता हे आत्ताच नवरात्रीचा काळ झाला आहे त्याच्यात थोडंसं लिहिलं आहे. नवरात्रीच्या सोहळ्यात आनंदाचं आलं उधाण. बळीराजाने त्याचा संसार ठेवलाय गहाण. डोक्यावर नाही छत आणि अंगावर कपडा. वाहून गेलंय शेत अन झालाय जगण्याचा लफडा. चला आपण पुढे येऊया, करूया थोडा बंदोबस्त तगडा. मनातला रावण मारून करूया जगण्याचा झगडा. नवरात्रीत असतो अष्टभुजेचा वावर. तिच्या नावाई करतो आपण जागर. पण कधी अनवधानाने करतो घरलक्ष्मीचा अनादर. कारण अहंकाराने भरली असते आपली मनाची घागर. म्हणून म्हणतोय चला मनातला रावण मारून करू तिचा आदर. अरे इथेच श्रीराम पण चुकला अन पतिव्रता सीतेला पण मुकला. कारण तो जगापुढे झुकला. आता तरी शहाणे होऊया, चला आपण मनातला रावण मारूया. विजयादशमीला रावणाचं प्रतिकात्मक दहन करूया. द्वेष मत्सर अहंकार सोडून एकत्र येऊया. चला मनातला आपण रावण मारूया. थँक्यू. वा, एक सुंदर संदेश सरांनी या कवितेद्वारे दिला आहे.